पारंपरिक व्यवसाय आहे। देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर राजेशाही काळापासून गुऱ्हाळगृह ही व्यवस्था चालत आलेली आहे। नवं तंत्रज्ञान आलं, टेक्नॉलॉजी आली, साखर कारखानदारी आली आणि गुऱ्हाळगृह ही हळूहळू बंद पडत चालली। परंतु खाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गूळ आजही जगभर वापरला जात आहे आणि हा व्यवसाय छोटा व्यवसाय आहे, कुटीर व्यवसाय आहे, शेतकऱ्याचा व्यवसाय आहे आणि यांच्या कारखानदाऱ्या टिकाव्या म्हणून जर गुऱ्हाळगृहावरती गावगाड्यातल्या हे घाला घालणार असतील तर निश्चितपणानं याला आम्ही विरोध करू। शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा असलेला पीक त्यानं गुऱ्हाळगृहावरती नेऊन गुळ करायचा का रस करायचा का साखर कारखान्याला घालवायचा का त्याला काडी लावून पिटवून द्यायचा, हा अधिकार शेतकऱ्याला आहे। हा अधिकार कारखानदारांना आणि सरकारला मुळीच नाही आणि म्हणून मला वाटतं की असा कोणताही आगतिकपणानं जर निर्णय घेतला तर गुळ उत्पादक शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरू। महायुतीमध्ये दोन पक्ष शिंदेची सेना आणि अजित पवार गट दोघं एकमेकांच्या विरोधात किंवा परस्परांविरोधात व्हिडिओ धमकी देताना पाहायला मिळत आहे। दुसरीकडे रवी राणा यांचा खळबळजनक दावा आहे की ठाकरे ही परत फडणवीसांसोबत रणनीती चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच महायुतीमध्ये समन्वय आहे का? नाही, मताप्रमाणे महायुतीतले आमचे तिन्ही नेते समन्वय साधून राज्याचा कारभार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत। शेवटी एकत्रित कुटुंब असतं तिथं भांड्याला भांडं लागत असतं। त्याचा थोडा शेजाऱ्याला आवाज आला की शेजारी पळत येऊन त्याच्या घराकडे वाकून बघत असतो नेमकं काय चाललंय, तर असं काही होणार नाही। 5 वर्ष योग्य पद्धतीनं कारभार चालेल आणि मी मंत्र्यांना काही सल्ला देणं एवढा मोठा नाही, ते महान लोक आहेत, त्यांनी जनतेच्या दरबारात आता जावावं। बाकी जे मिळालंय ते भगवंताने भरपूर दिलंय आणि समाधान मानावं।